श्री स्वामी समर्थ माझे प्रिय स्वामी भक्तांनो, स्वामी अक्कलकोटी यूट्यूब वाहिनीमध्ये आपला स्वागत आहे। आज मी तुम्हाला महाराजांची अवतार कार्याविषयी आणखी एक गोष्ट सांगणार आहे। आम्हाला खात्री आहे की आपल्याला ही गोष्ट नक्कीच आवडेल। तर ऐकूया महाराजांचा 48वा अवतार कार्य। चिदंबर दीक्षितची गोष्ट। विपरीत प्रसंगातून रक्षण झाले। कर्नाटक प्रांती मुरोड ग्रामी मल्हार दीक्षित नावाचे यजुर्वेदी ब्राह्मण होते। त्यांना पुत्रसंतान नसल्याने ते उदास झाले। आता ईश्वर कृपेने आपणास पुत्रसंतान लाभावे असा विचार करून चिदंबरेश्वराच्या मंदिरात जाऊन ते अनुष्ठानास बसले आणि त्यांनी प्रखर तपश्चर्या आरंभिली। त्यावेळी परमेश्वराने त्यांना स्वप्नात येऊन सांगितले, अरे ब्राह्मणा, तुला 7 जन्म पुत्रप्राप्ती नाही। तेव्हा मल्हार दीक्षितांनी कळवळून प्रार्थना केली। त्यांचे शुद्ध अंतःकरणात प्रवेशून भगवान शंकर म्हणाले की तुझ्या स्त्रीच्या पोटी जन्म घेईल आणि याची खूण म्हणून बालकाच्या कानावर बिल्वपत्र असेल। पुढे आशीर्वादाप्रमाणे त्यांना मुलगा झाला। त्याचे नाव दीक्षितांनी चिदंबर ठेवले। हळूहळू मुलगा मोठा झाला। आईवडिलांना सुख मिळेल अशीच ह्या मुलाची वागणूक होती। मुलाचे लग्न झाल्यावर मल्हार बुवांचा अंत झाला। हे चिदंबर दीक्षित साक्षात परमेश्वराचे अवतारच होते। यांनी अनेक यज्ञयाग केले। ह्या प्रसंगी चिदंबर लीलेने देवता दर्शनासारखे चमत्कार होत असत। प्रत्यक्ष श्री स्वामी समर्थ भोजनाच्या प्रसंगी तूप वाढीत असत। जगाच्या उद्धारासाठी चिदंबरासारख्या महापुरुषांनी यज्ञयाग करावे अशी परमेश्वरी आज्ञा होती व त्याप्रमाणे चिदंबर आज्ञा पालन करीत होते। रोज भोजनाच्या पंक्तीच्या पंक्ती उठत होत्या आणि लोक तृप्तपणे जेवून आशीर्वाद देऊन जात होते। वेगवेगळी पक्वान्ने, चटण्या, कोशिंबिरी, अनेक प्रकारच्या भाज्या, पेये आणि तुपाची धार असा भोजनाचा थाट होता। जेवणाच्या ताटाभोवती सुंदर रांगोळ्या शोभत होत्या। बसायला चांदीचे पाट आणि आजूबाजूला सुगंधी वातावरण। वरती मंडपाला तोरणे व झालरी लावून शोभा आणली होती। चोहोबाजूंना मध्यभागी दिवे टांगून प्रकाश व्यवस्था केली होती। अशा प्रकारे भोजनाची जागा शोभायमान झाली होती। जेवणाचे पदार्थ ठेवण्यासाठी तर मोठी मोठी भांडी होती, परंतु प्रवाही पदार्थ हौदात ठेवले होते। पाण्याने जसे हौद भरलेले असतात तसे कढी-आमटी इतर पदार्थांनी हे हौद भरले होते। अशा सर्व समृद्धीने परिपूर्ण होऊन यज्ञयाग, भोजनक्रम चालला होता। अशाच पंक्ती वाढताना एक ब्राह्मण हौदातून आमटी काढत असता पाय घसरून आत पडला। उकळलेल्या आमटीने भरलेला हौद त्याच्यात पडताच त्या ब्राह्मणास बाकीच्यांनी कसेबसे बाहेर काढले, पण ब्राह्मणाचे प्रेतच बाहेर आले। बाहेर लक्षावधी ब्राह्मण जेवत असता हा प्रसंग घडला। त्यामुळे चिदंबर पुत्र दिवाकर घाबरून गेला। त्याने हा वृत्तांत आपल्या पित्यास सांगितला। तेव्हा ते चिंताग्रस्त झाले आणि स्वामींना हात जोडून प्रार्थना केली, अहो स्वामी राजा, आता ह्या घोर प्रसंगातून आपणाशिवाय कोण तारणार? ईश्वराज्ञेप्रमाणे मी हे कार्य करीत असता यज्ञात विघ्न आले। आता यातून आपणच रक्षण करावे व आमची लाज राखावी। त्यावेळी स्वामींनी चिदंबरांना सांगितले, आपण कोणीही घाबरू नका आणि मग इतर वाढपी मंडळीला त्या ब्राह्मणाचे मृत शरीर घेऊन यावे व त्याच्या संपूर्ण अंगास हळद लावावी असे सांगितले। नंतर स्वामींनी त्या प्रेतावर पांघरून घालून त्याला थोपटत विचारले, अरे ब्राह्मणा, तुझे प्राण कोणी नेले? काम करून तू थकून निजला आहेस। तेव्हा आता लवकर उठ आणि बाहेर पंक्तीला तांबूल देण्यास चल। तेवढे शब्द ऐकताच तो मृत विप्र खडबडून उठला आणि स्वामींना हात जोडून म्हणाला, अपराधाची क्षमा करावी। परंतु आमटीच्या हौदात पडून मृत्यू झाला असताही आपल्या सामर्थ्यानेच मी जिवंत झालो। आपण साक्षात ईश्वर आहात। नंतर त्या ब्राह्मणास विधीनुसार मंगल स्नानादी उपचार केले
इतरांनीही स्नान केले. सर्व जागी वेदमंत्र म्हणून शुद्धीकरण केले. त्या संजीवनी दिलेल्या ब्राह्मणाचे स्वामींनी नवीन नामकरण करून त्याचे नाव यज्ञदत्त असे ठेवले. नंतर त्या ब्राह्मणाने अतिशय नम्रपणे स्वामींना नमस्कार केला. तसेच इतरांना सुद्धा नमस्कार करून पितांबर परिधान करून चिदंबराबरोबर बाहेर पंक्तीत तांबूल देण्यास निघाला. इतिश्री महाराजांच्या अवतार कार्य विषयी 48वी गोष्ट संपूर्ण. शुभम भवन्तु.